आजोबा, तुम्ही सांगितलं तसंच झालं. आई वारली हे कळलं तर यायला लगेच तयार झाला तू. आता मी माझं काम केलेलं आहे, तुझं काम तुला करायचंय आता. आजोबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आहात ना माझ्यासोबत. मग मी माझं काम कसं करतो ना तेच बघा. अरे आई गेली ना माझी. काय? अरे उगीच किती औषध मारते रे. मी सकाळी घराकडे गेलं, एकदम धडधाकड असा. तुका कोणी सांगला? अरे मला फोन आला होता म्हणून आम्ही आलो इकडं. होय काय? माका वाटतं कोणीतरी मस्करी केली या तुझी. मस्करी? आता तू शिक्षण पूर्ण झाल्यावरच मला भेटायचं. होय, मी तिथे मिळवलेल्या ज्ञानाचा इथे उद्योगात प्रगती करण्याकरता वापर करेन. चल, उशीर होतोय, मला निघायला हवं. हो राजा, आता निघ. तिकडे एखादी मुलगी बघशील आणि लग्न करशील आणि तिकडेच राहशील आणि या आईला विसरशील. आई, मी तुला वचन देतो, एक वेळ स्वतःला विसरेन पण तुला नाही. तू माझ्या शिक्षणासाठी जे काही केलंयस ना ते मी कधीही विसरणार नाही. मी परत आलो ना की खूप सुखात ठेवीन तुला. खरं तर एवढ्या वर्षात सुख कशाला म्हणतात हे विसरून गेली असेल ना तू. उशिरा का होईना पण लक्षात आलं तुझ्या. अहो, यांच्या बोलण्यात येऊ नका तुम्ही. चला इथून, लाखोंचा बिझनेस वाट बघतोय तुमची. या लाखोंच्या बिझनेस पेक्षा इथं लाख मुलाची माझी आई आहे. तिला सोडून मी नाही जाऊ शकत. अहो, असं काय बोलताय? माझ्या आई वडिलांनी तुम्हाला घर दिलं, लग्न लावून दिलं, बिझनेस दिला, हे सगळं तुम्ही विसरताय? हो, पण त्या बदल्यात गेली 16 वर्ष माझ्या आईपासून दूर ठेवलं त्यांनी मला. पैशांची भुरळ घालत गेले मला. अहो, पण त्यांना काय वाटेल? आपल्याशिवाय कसं राहतील ते? जसं गेली 16 वर्ष माझी आई राहिली तसं. आणि तसंही त्यांना जगायला नाती नको आहेत. पैसा हवाय, पैसा, आणि तो खूप आहे त्यांच्याकडे. पण माझी आई केवळ प्रेमळ नात्यांवर जगते. मी तिला सोडून नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. तुला जायचंय तर तू खुशाल जा. अहो, तुम्हाला सोडून कुठे जाणार मी? तुमच्या सोबत राहायला तयार आहे. आई, आजपासून मी तुला दिलेली सगळी वचनं पूर्ण करणार. कायम तुझ्या जवळ राहणार मी. बाळा, आज तू माझा मुलगा मला परत दिलास. मी तुझ्याकडे शिकायला तयार आहे. तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे रे. काका, आता तुम्ही आजीला सोडून कुठेच जाऊ नका.
कारण आई परत मिळत नाही. आणि हो, मी तुमच्याशी खोटं बोललो त्याबद्दल माफ करा मला. अरे स्वामी, माफी कसली मागतोयस? खरं तर मी तुझे आभार मानायला हवे. चला आता आमचं काम झालं, आम्हाला निघायला हवं. स्वामी माझा नातू, माझा नातू. अहो, हे दोघं अजून आले कसे नाही आहेत? येतील, नको काळजी करूस. हे बघ आलेत. काय रे, किती उशीर? बाबा, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का, त्या आजींचा मुलगा आदित्य तो आज परत आलाय. काय सांगतोस काय? अरे पण तो यायला तयार नव्हता ना? हो बाबा, पण मी त्याला फोन करून सांगितलं की तुझी आई वारली. बाबा, मला माहिती आहे की मी खोटं बोललोय, पण बाबा चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललेलं चालतं ना. अरे हो, पण त्याला इथे आल्यावरती खरं काय ते कळलं असेलच ना. पण मग यामध्ये चांगलं काय झालं? हो कळलं ना, पण हे सांगितल्याशिवाय तो आलाच नसता. आई बाबा, त्यांना समजल्यावर ते परत जात होते, पण स्वामी दादांनी त्यांना खूप छान समजवलं. अगं हो, पण दादाच्या सांगण्यावरून तो राहणार आहे का? राहणार नाही, राहिला. आजीजवळ कायमचा राहतो असं म्हणाला. आणि बाबा, आजी शिकायला तयार सुद्धा झाली. वा, छान स्वामी. पण बेटा, हे जर तू सगळं आम्हाला सांगून जरी केलं असतंस ना, तरी सुद्धा आम्ही तुला विरोध केला नसता. माफ करा बाबा, पण मला वाटलं की तुम्ही रागवणार म्हणून मी नाही सांगितलं. बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव, कुठलीही गोष्ट सांगितली म्हणून जितका राग येत नाही, तितका राग ती गोष्ट लपवून ठेवली म्हणून येतो. बाबा, तुम्ही आमच्यावर रागवलात, आम्हाला माफ करा ना बाबा. यापुढे आम्ही तुम्हाला न सांगता काहीच नाही करणार. बाळांनो, आज तुम्ही जे काम केलंय ना, ते तुमच्या चुकीपेक्षाही खूप मोठं आहे. त्यामुळे आज तुम्हाला माफी, आणि तुम्हाला यासाठी एक बक्षीस सुद्धा मिळणार आहे. बक्षिसाचं काय बाबा? त्या आजींना बरं वाटलं ना, हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. अरे वा बेटा, मोठा झालास रे तू आता. पण बक्षीस तरी ऐक ना, आपण सगळे मिळून एकत्र त्या आजींना भेटायला जाऊयात, मग तर झालं. वा बाबा, यापेक्षा दुसरं बक्षीस काय असणार आहे? पण हा, या मुक्तीला नाही न्यायचा भेटायला. बर, जशी तुझी मर्जी. आपल्या शाळेत नवसाक्षर अभियानाची नुकतीच परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये काही नवसाक्षर पासही झाले. या सगळ्यांचं अभिनंदन. पण आज मला विशेष अभिनंदन करायचंय ते स्वामीचं. स्वामीनं अवघ्या काही दिवसात नवसाक्षर मिळवला आणि त्यांच्याकडून पहिला क्रमांक काढण्याइतपत अभ्यासही करून घेतला. इतकंच नव्हे तर नवसाक्षर आजीचा जो मुलगा अमेरिकेत राहत होता, त्याला परत आणण्यामध्ये सुद्धा स्वामीचा फार मोठा हात आहे. आणि आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांनी त्याला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून जाहीर केलंय. त्याचं खूप खूप अभिनंदन.
करताय? माहित नाही. त्यांना दुखत नाही का रे? किती मारतायत स्वतःला. कोणी शिक्षा केली आहे त्यांना? नाही, त्यांनीच स्वतःला शिक्षा करून घेतली. का ते माहित नाही. बाबांना विचारलं पाहिजे. आणि तो मुलगा शाळेत जात नसेल? चल आपण जाऊया. हो. सुशीला, चहा दे ना मला. हो आणते. बाबा, बाबा, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. काय? अरे पण आधी कपडे तर बदलशील. आल्या आल्या काय लगेच? नाही, खूप महत्वाचं आहे. बरं बोल, काय झालं? बाबा, आता आम्ही येत असताना वाटेत आम्हाला एक छोटा मुलगा आणि त्याचे आई वडील दिसले. त्यांच्याकडे देवी होती आणि तो माणूस स्वतःच्या अंगावर चापकाने फटके मारून घेत होता. असं का करत होता तो आणि कोण आहेत ते? बेटा, त्यांना पोतराज म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने ही माणसं राहत असतात आणि आता अशात आपल्या कोकणात सुद्धा पोट भरण्यासाठी येत असतात. त्यांनाच बघितलंस तू? हो बाबा, पण ते असे अंगावर चापकाचे फटके का मारतात ते बघून मला खूप वाईट वाटलं. अगं बाळा, त्यांची देवावर श्रद्धा असते ना, म्हणून करतात ते. म्हणजे आई त्यांना देवच असं करायला सांगतो? म्हणजे द्या उत्तर आता. बाळांनो, ही श्रद्धा वगैरे अजिबात नसते. ही सगळी अंधश्रद्धा आहे. उगाच स्वतःच्या शरीराला त्रास करून घ्यायचा. आपल्याच भक्ताने, आपल्याच नावाने, आपल्याच अंगावर चापकाने फटके मारून घेणं कुठल्या देवाला आवडत असणार आहे? मग हे अजून का सुरू आहे बाबा? कारण हे सगळं थांबवण्यासाठीचे विचार आणि कळकळ ही फक्त तुमच्या पायामध्येच असते आणि ती कायम तेवढीच राहते. हो बाबा, मग तो मुलगा सुद्धा हेच करणार ना? त्याच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही बेटा. अहो, मी काय म्हणते, आपल्या पोरानं बी हेच काम करायचं आणि काय करणार आहे मग? हा, काय बी नुसतं बोलू नकोस येड्या वागणी. हो तसं नव्ह, हातावरलं पोट आपलं, 2 वेळची भाकरी मिळते की नाही ते बी ठाव नसतं या. अगं देवाचं काम आहे ते. आता या कामात कवा बरकत तर कवा उपास पण येतच की. कशाला पाहिजे असलं काम? अंगाची पाक चाळण चाळण झाली या. दिसभर त्या मर्याला घेऊन डोक्यावर फिरताय, हाय का तिचा आशीर्वाद? अहो बघा, देवाच्या सेवा करायला एवढं दुःख कशा पाय? हांगभर कापडे मिळत नाही का कसलं सुख? ह्यात आपल्या पोराची काय चूक आहे? हो ते शिकून चांगला मोठा होईल, ह्यातनं बाहेर पडेल, चांगलं पैक कमवून. तुम्ही एवढं करताय, तुम्हाला काय मिळालं यातनं? बाक अजून सांगतोय, जीप चालवू नकोस नाही तर आज चालन. का खरं बोलल्यावर लय ताप यायला लागलाय? ह्यात आपल्या लेकराची काय चूक आहे? बा म्हणून त्याला तुम्ही काय दिलंय? डोक्यावर ही मरी आहे दुनियाभर फिरून खायला. मी सांगते, समजा सोडा हे सोडा, समजा काहीतरी काम धंदा करा. काय म्हणलीस? लागलं तुला? देवाचं काम आहे ते. आपल्या कामाला नाही म्हणून देवाला नाही म्हणण्यासारखं आहे. लय लय जीभ चालतीये ना तुझी. पोराला हे शिकवलंस काय का? हे बघ, तुला इथं राहायचं नसेल ना, निघून जा, कळलं का?
अरे दादा, लक्ष कुठे आहे तुझं? रोज मला अभ्यासात लक्ष नाही असं सांगत असतोस. अगं आज माझं अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही. पुन्हा पुन्हा तो पोतराज आणि त्याचा मुलगा आठवतोय. हो ना दादा, मला तर बघावं सुद्धा वाटत नव्हतं. किती लागत असेल ना त्या लोकांना. मला तर त्या मुलाची काळजी वाटते ग. आपल्यासारखं त्याला काहीच मिळत नाही ना ग. शाळा नाही, कपडे नाही, काहीच नाही. अरे पण दादा, असं का वागतात ही लोक? यांना कळत नाही का आपण काय करतो ते? बाबा काय म्हणाले ऐकलंस ना तू? अंधश्रद्धा असते, देवाच्या नावाने करतात सगळे. हे थांबायला हवं. अरे पण दादा, आपण त्याला काय करणार? का? आपण खूप काय करू शकतो. म्हणजे तू हे सगळं थांबवणार का? आपल्याला कसं थांबवता येणार? आपण खूप छोटे आहोत ना दादा. पण त्या मुलाने शाळेत जावं म्हणून तरी आपण काही ना काही करू शकतो ना. म्हणजे दादा, नक्की तू काय करणार आहेस? काय करणार हे त्या मुलाला भेटल्यावरच कळेल. आधी त्या मुलाची शिकायची इच्छा असली पाहिजे. नसेल तर त्याला समजावावं लागेल. पण काहीतरी नक्कीच करायला पाहिजे. दादा, तुला जे हवंय ते कर. मी तुझ्या सोबत असेन. आई उगाच तू पुढे पुढे का बोलतेस? बा कसं आहे, ठाव आहे ना? होय, ठाव आहे. स्वतः काय करायचं नाही आणि समद देवाच्या माथ्यावर फोडायचं. बाप जात्याने केलं तेच पुढे चालू ठेवायचं. मर्याने दिलेलं डोसकच चालवायचं नाही. आई मला अजिबात आवडत नाही ग असं अंगावर फटका मारून घ्यायला. अंग लय दुखते बघ. वैर माझ्या लेकरा, समजा ठाव आहे मला. तुझ्या अंगावर बसणाऱ्या एक एक फटक्याला माझं काळीच घाव घाव करतोय. जीव तुटतोय माझा. पण तुझा बा काय ऐकायचं नाही. म्हणजे आपण यातनं कवाच बरी पडणार नाही. मी सुद्धा बासारखा फिरत राहील. मर्यायलाच ठाव. नशिबाचं भोग असतात, दुसरं काय. पण कुणीतरी मला यातनं बाहेर काढेलच की. मी मर्यादेला सांगितले मला नाही असलं करायचंय. ढोल वाजला, अंगावर चापकाचं फटकं बसलं की बघणाऱ्याला लय मजा येते. पण ते करणाऱ्याला काय यातना होतात हे जर कळलं ना कुणाला तर हे कवाच बंद होईल. अरे ही रीत बंद करणाऱ्याला बंदुकीच्या गोळ्या घालायची रीत आहे इथं. आई मला सुद्धा बाकीच्या पोरागत शाळेत जावं असं लय वाटतं. इसर शाळा, इसर पोरा, शाळा इसर. दादा, हे बघ तुझं पुस्तक माझ्या बॅगेत आलंय. हे घे. स्वामी, अरे मुक्ता आवाज देते तुला. हे स्वामी. बोल नाही, काय झालं? अरे कधीची हाक मारतीये मुक्ता तुला. कुठे हरवून बसलायस? स्वामी, आता आजी आणि मुलाची भेट घडवून दिलीयस ना. आता नवीन काय विचार आहे तुझ्या डोक्यात? हो आई, काहीतरी नवीन करायचंय, पण सुरुवात कुठून करू तेच कळत नाही. सुरुवात कुठूनही केलीस ना तरी शेवट कधीच करू नकोस. काय झालंय सांग मला. आई अगं, मला काल रात्रभर झोपच लागली नाही. सारखा तो पोतराज आणि त्याचा मुलगा आठवत होता. असं वाटत होतं की ते चापकाचे फटके कोणीतरी माझ्याच अंगावर मारतंय. इतरांच्या दुःखांना स्वतःच समजून घेण्याची तुझी जुनी सवय आहे स्वामी. आता त्याला तू तरी काय करणार? तेच तर कळत नाहीये. नाही आई, पण मी नक्की काहीतरी करणार. तुझी आतापासूनची इतरांबद्दलची कळवळ बघून मला खरंच खूप बरं वाटतं. नाव काय तुझं? गणेश. संधी मला गणे म्हणतात, तुम्ही बी म्हणलं तरी चालेल. तू असं काम कधीपासून करतोस? काय माहित केव्हापासून, पण करतोय. तुमचं नाव काय आहे? माझं नाव मुक्ता आणि ह्याचं नाव स्वामी. कोण आहेस रे तू? काय काम आहे? मी स्वामी. मी काल बाजारात तुम्हाला आणि याला अंगावर चापकाने. होय का? मग इथं कशाला आलास ते सांग. गणेश ढोलक वाजवत होता.
मला खूप वाईट वाटलं. फार लहान होतो. तर लहान आहे म्हणून काय करू हा? देवाचं कामच आहे ते कराय ना ग.